कार्यक्रमाला आज मुक्काम आहे, सकाळी उभं राहायचंय म्हणून. एक मुलगी यायची म्हणून थांबलोय. पोचलो आम्ही मत्त्यापूरमध्ये. रात्रीचे 3 वाजल्यात. सगळी माणसं झोपल्यात गाडीमध्ये. कोण खाली झोपले, मी झोपल्या गाडीमध्ये. पुढं हॅलो, गुड मॉर्निंग म्हणू शकत नाही किंवा गुड नाईट म्हणू शकत नाही. रात्रीचे वाजल्यात 3. मी आहे गाडीमध्ये फ्रंटला, पुढं. तिथं झोपते मी हमेशा. तब्येत डाऊन आहे. 8 दिवस झाले. खोकला काय बरा होईना झालाय. काय कारण तर बाहेरचं पाणी, काय काय गावात बिसलरी मिळत्या त्याच्यावर चालून जाते. पण ज्या गावात बिसलरी मिळत नाही तिथं नदीचं पाणी, झऱ्याचं पाणी, टाकीचं पाणी प्याऊन दिवस काढायला लागलेत. घसा पूर्ण पॅक झालाय. इन्फेक्शन झाले घशात. बोलता येत नाही. मला झोप लागणं झाल्या. बोलावं म्हटलं तुमच्याशी. त्रास मालकाला आहे का तर आहे, ज्यादा आहे. कलाकारापेक्षा ज्यादा आहे. तुम्ही म्हणाल का कष्ट करतात ती असं तसं. बरोबर आहे, कष्ट करतात त्यात काय दुजापणा नाही. पण विषय काय होतो की मालक जेव्हा सीझन चालू व्हायच्या अगोदर कर्ज काढून तुम्हाला पैसे देतो कलाकाराला, बाबा त्याने त्याचा सीझन चालू व्हायच्या अगोदर किरकोळ कार्यक्रम त्याचे करावे म्हणून. कलाकार असा असतो की त्याला काही फरक पडत नसते. दुसऱ्या ठिकाणी जर पेमेंट ज्यादा भेटत असलं तर तो कलाकार काय ना काहीतरी नाटकी सांगून काहीतरी कारण सांगून काय ना काहीतरी कारण देऊन कार्यक्रमाला येत नाही. म्हणतो की माझा देवाचा कार्यक्रम आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे, घरात कोणतरी आजार आहे, काय ना काहीतरी कारण देऊन विषय ड्रॉप करतात. पण असं पण नाही की 2 दिवस अगोदर सांगितले, 3 दिवस अगोदर, असं नाही. ज्यावेळी ग्रुप बाहेर पडतोय, कार्यक्रम असतोय, त्यावेळीच त्यांचं काही ना काहीतरी नाटके चालू असतात. प्रत्येक मालकाला अनुभव आला असेल. वैयक्तिक मला आज अनुभव आला म्हणून म्हणलं तुमच्याशी शेअर करावं. दुसरा एक मुद्दा असा की ज्या मुलीला पाय सुद्धा टाकायला येत नाही. तुम्ही म्हणाल की पाय टाकायला येत नाही म्हणजे काय? पाय टाकायला म्हणजे की ज्या मुलीचा पाय तालात सुद्धा पडत नाही, ती मुलगी 2000 पेमेंट मागते. आणि तमाशामध्ये असं असते की जी मुलगी तालात, जिला पाय टाकायला येतो, तीच मुलगी त्या लेवलमध्ये असत्या तमाशाच्या. बाकी काय लावणी शो, ऑर्केस्ट्रा, DJ शो, रॅली शो असतात भरपूर काय. तिथं कसं काय, जिला नाचायला पण येत नाही, नुसतं मॉडेल असलं तरी ते म्हणतात ना, पब्लिक घेऊन जाते. हा छान आहे, छान आहे, छान आहे, डान्स छान आहे, अमकं छान आहे, तमकं छान आहे. पण जी लोक जिवंत कला बघू शकतात ती फक्त तमाशामध्येच. राहिलेला नाही, त्रास होते. आणि आता तर नवीन सिस्टीम चालू झाले. तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रेक्षकांचा नाही तर कलाकारांचा सुद्धा बदललाय. जास्त करून मुली. का तर म्हणे बाबा 2 टाइम कार्यक्रम करायला लागते, सकाळ संध्याकाळ. 2 टायमाची पेमेंट म्हणजे कसं 2 टायमाची पेमेंट? तेच कळणं झाले की मग मालकानं कार्यक्रम करायचा का नाही करायचा. सकाळ संध्याकाळ तुम्हाला नाचावं लागते तर ती प्रथा आहे तमाशाची, पहिल्यापासून चालत आली. देवाची हाजरी करूनच संध्याकाळचा कार्यक्रम करावा लागतो. ती प्रथा आहे, ती पुढं चालूच ठेवायला लागणार आहे. ऑर्केस्ट्रा थोडीच आहे बाबा की 2 गाणी नाचा, संध्याकाळचा कार्यक्रम करा, पसारा गुंडळा, जावा. तसं नाही विषय होत. जत्रा गावात म्हटलं की जत्रेचं मेन तोंड म्हणजे तमाशा. ऑर्केस्ट्रा फक्त आणि फक्त त्या महिलांसाठी ठेवलेलाच असते. आणि तमाशामुळे
पाहुणं पै जत्रेला जे येतात त्यांची करमणूक म्हणून म्हणतात ना. सकाळचं कालच्या पोळ्या खाल्ल्या की उद्याचं मटण असलं की तमाशा असते. मग ते करमणूक लागते त्या टायमिंगला, म्हणून ते तमाशा लोक ठेवतात. किंवा काय काय गावातनी अशी पण प्रथा असते की जोपर्यंत तमाशाची देवापाशी हाजरी लागत नाही तोपर्यंत ती म्हणतात ना त्यांची यात्रा पुढं चालू शकत नाही. असं पण काही काही गावातनी काहीतरी असं हे असते, एक पद्धत असते. दृष्टिकोन बदललाय, सगळ्यांचाच बदललाय. फक्त प्रेक्षकांना दोष देऊन उपयोग नाही, तर आपल्या कलाकारांना पण काय ना काहीतरी त्यात 50% त्यात ती इन्व्हॉल्व आहे. ती कलाकार सुद्धा तुम्ही देत नाही आणि ते घेत नाहीत असा विषय झालाय. प्रेक्षकांना आता लागते बाबा नवीन नवीन पोरी, नवीन नवीन गाणी, शॉर्ट कपडे, अमुक तमुक भरपूर काय. नवीन पिढी संकट, नवीन युगासंकट हाय असं चाललं पाहिजे. मान्य आहे. पण तमाशा हा काय म्हणतात त्याला, तमाशा हा बेसच राहिलेला नाही, पूर्णपणे ऑर्केस्ट्रामध्ये शिरायला लागलाय. कारण बघण्याच्या प्रेक्षकांचा दृष्टिकोनच बदललाय. तुम्ही ऑर्केस्ट्रात बघताय तीच तुम्हाला तमाशात पाहिजे, पण तमाशात जे आहे ते तुम्हाला घ्यायचं नाही, असा पण विषय चाललाय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा काय काय कसं म्हणजे बोलण्यात माझं काय मुद्दा चुकत असला किंवा काय असला. मी फक्त आतून जे काय घडतंय मालकासोबत किंवा कलाकारांसोबत ते तुमच्याशी शेअर करते. कोणाचे मन दुखवत नाही किंवा काय नाही, फक्त जे त्रास होतोय आतल्या साईडून ते तुमच्याशी शेअर करते. ओके, गुड नाईट, बाय. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजल्यात 8:30. साहित्य उतरायचं चाललंय. स्टेज आहे, इथं आहे कार्यक्रम. इथं बसल्यात सगळीजण, अवस्था बघायची. बाकीच्या मुली इथं बसल्यात, अजून यायचे आहेत. कलाकार इकडे बसलेत. सकाळी कार्यक्रम आहे 11 वाजता आणि परत संध्याकाळी पण येतच आहे. सेट लावल्या की अनेकदा हे करतो. सेट लागलेला आहे, इथून समोरून एंट्री आहे, या जायची. हा माझा फोटो आहे, हा मम्मीचा फोटो आहे. टेम्पो तुम्हाला मागाशी जागा दाखवलेली त्याची रूम अशी केली आम्ही. पडदे पण आमचेच आहेत. निहारी चालली सकाळ सकाळची. गावकऱ्यांनी मटण दिले 5 किलो, है ना? 5 किलो दिलेत ना? 5 किलो मटण दिले. खरं ते म्हणते ते तुम्हाला मटण देऊन आणि वरनं बाजार पण द्यायचा. आता बाजारासाठी आता आम्हाला परत काय इथे भेटत नाही, काय बाहेर जायला लागणार आहे. आता चहा आणि पोहे चालल्यात करायचे. गॅस पण आपण घरातूनच आणतोय त्रास होऊ नये म्हणून. ती परत लाकडं हुडका, चुली मांडा, अमुक तमुक. हा आहे माझा नाश्ता. सगळ्यांनी पोहे खाऊन सगळेजण गेली. आता आपण कलिंगड खायचं सकाळी सकाळी.
बघायचं म्हणते वग बघते ती का माणसं आता बघा बगर हा नुसती गाणी पाहिजे ती पोरासनी आणि म्हाताऱ्या लोकांनी वग लावला की माणसं बघत नाही ते घरी जाणार होता राहिले का प्रेक्षक पहिल्यासारखं वग लागले की पब्लिक पळतय मग त्यात कलाकारांचा काय दोष मामा बोला की अहो युट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ कळलं पाहिजे का नाही आम्हाला पण हॅलो दुपारचे नाही म्हणू शकत 4:30 वाजल्यात सकाळचा कार्यक्रम संपला आता शांत झाले सगळं वातावरण सध्या तरी सगळ्यांची आज गावकऱ्यांनी 5 किलो मटण दिलं त्यामुळं खाल्लं सगळ्यांनी सगळी झोपली ती झोपल्यात सगळी कुणाचं चाललंय मोबाईल बघायचं कोण झोपलंय कुणाचं काय कशी दिसते मत आहे वाजले ते कार्यक्रम संपला साहित्य भरून निघाले ते आता मी बसले जेवायला या जेवायला साहित्य भरून झालेलं आहे राहिलेले लोक बसल्यात जेवायला आत्ता वाजल्यात काहीतरी 3:45 बघा जीवन तमाशातल्या लोकांचं डाळ भात जिंदाबाद